विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आमरण उपोषण मागे घेण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचे पत्र जाक्र जिपऊ श्रापवी 2 ग्रापवी 6 संकीर्ण कावी 275/2022 दिनांक 24/3/2022 या कार्यालयाचे पत्र जाक्र पंचऊ ग्रापवी 1 कावी 387/2022 दिनांक 21/3/2022 उपरोक्त विषय कळविण्यात येतो की संदर्भ क्रमांक 1 दिनांक 1/9/2021 रोजीच्या ग्रामपंचायत येणेगूर यांच्या ठरावानुसार दयासागर विनायकराव चव्हाण यांना बिअर बार अँड परमिट रूमचा व्यवसाय करण्यात देण्यात आलेल्या ना हरकत बाबीच्या ठराव रद्द करण्यात यावा व संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे। या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 विस्तार अधिकारी प्रस्तुत कार्यालय यांना सदर प्रकरणी चौकशी करून चौकशी अहवाल या कार्यालयास सादर केलेला आहे। सदर प्रकरणी या कार्यालयास प्राप्त चौकशी अहवालानुसार ग्रामसेवक ग्रामपंचायत येणेगूर तालुका उमरगा यांच्यावर 2 वार्षिक वेतनवाढी थोपविण्याची कारवाई अनुसरण्यात आलेली आहे। तरी आपण दिनांक 5/4/2022 पासून सुरू केलेले आमरण उपोषण मागे घ्यावे व प्रशासनास सहकार्य करावे। विश्व न्यूज 24 जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद। सिद्धेश्वर हिंबर्गे मी राहणारे येणेगूर ग्रामपंचायत सदस्य। आपली अडचण काय? ही अडचण काय येणेगूर ग्रामपंचायतमध्ये 1/9/2021 रोजी घेण्यात आलेला बोगस ठराव घेण्यात आलेला आहे व त्याच्यामध्ये माझं नाव सूचक म्हणून घेतलेलं आहे। त्यावेळी मी ग्रामपंचायत सदस्यच नव्हतो। माझी निवड 21/12/2021 रोजी झालेली आहे। तरी पण सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून हा बोगस ठराव घेण्यात आलेला आहे। मला सांगा, आज आपण उपोषण घ्यायचं माघार घेतलात, आपण समाधान आहात का? हो, आत्ताच जास्त आमचे उमरग्याचे BDO व विस्तार अधिकारी शेटकर साहेब व राऊत साहेब यांनी आत्ता आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की ग्रामसेवकाविरोधात कारवाई केलेली आहे व सरपंचाविरोधातही करण्याची लेखी हमी दिलेली आहे। त्याच्यामुळं आज आम्हाला दिलेत, आम्हाला जी कारवाई हवी होती ती केलेली आहे व जी फौजदारी आहे ती 8 दिवसामध्ये करणार आहे असं सांगितले। मला सांगा, आपल्या नावाचा दुरुपयोग कोण केलेला आहे? सरपंच व ग्रामसेवकांनी केलेला आहे असं तुमचं मत आहे। ज्यावेळेस ठराव घेत होतो त्यावेळेस तुम्ही समोर होतो का? मी नव्हतो, विषयच नव्हता माझा, कारण मी फक्त मासिक मीटिंगमध्ये फक्त ग्रामपंचायत सदस्यच असतात, दुसरा व्यक्ती राहूच शकत नाही। मला सांगा, ग्रामपंचायतमध्ये अजून काय भरपूर घोटाळे असतील? भरपूर झालेले आहेत। आता आमचे पहिलाच आम्ही बघितलं तर एवढं एक निघालेलं आहे, अजून भरपूर आहेत असे। मला सांगा, आपल्याला जर न्याय नाही भेटला तर पुढची भूमिका काय आहे? मला जर या अडचणीमध्ये न्याय न भेटला तर मी स्वतः याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेन। आणि उपोषण सोडवण्यासाठी कोण कोण आले होते? उपोषण सोडवण्यासाठी विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी कुलदीप कांबळे साहेब आलेले होते, विस्तार अधिकारी जे शेटकर साहेब आहेत, राऊत साहेब आलेले होते, आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नितीन भैया बागल साहेब आलेले होते। आपण उपोषण माघार घेतलात? घेतले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।